मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलांबोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा व्हिडिओ जो मी बनवतोय किंवा आजचा जो मुद्दा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन गट पडण्याची शक्यता आहे। आपल्याच दिव्यांग जे काही मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्यातच दोन गट पडण्याची शक्यता आहे आणि पडू शकतात नाही तर पडणारच आहेत। याच्या बाबतीत मला 1% शंका नाहीये, 1%। पण माझं काय मत आहे हे मी याआधीही सांगितलेलं आहे। याआधी त्याच्यावरती थोडं वादविवाद झाला होता, पण त्यावेळेला आपली फॅमिली थोडी छोटी होती, पण आता फॅमिली आपली वाढू लागली। त्याच्यामुळे जर कोणी माझा स्टँड काय आहे तो बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन तिथे बघू शकता। मागच्या माझ्यामध्ये 25-30 व्हिडिओ मागे आपण एक व्हिडिओ टाकला होता, तर तो याच मुद्द्याला अनुसरून होता। तर आता आपण काय बोलतोय तर आपण म्हणजे म्हण आहे बघा, एक म्हण आहे की अर्ध्या आळकुंडाने पिवळं होणे। तर ते म्हण आता आपल्या दिव्यांगांना लागू होते की काय असं वाटू लागले मला। म्हणजे काही दिव्यांगांना वाटू लागले, काही दिव्यांगांना नाहीये, असं म्हणजे सगळ्यांनाच आहे असं नाहीये, पण लागलंय। आणि माझा एक पहिला म्हणजे मी व्हिडिओ पण वारंवार व्हिडिओमधून सांगत असतो की कोणत्याही अफवांना बळी पडू नका किंवा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवत जाऊ नका। पहिला खरी बातमी काय आहे किंवा खरी सत्यता त्यातली काय आहे ही पडताळत चला। पडताळल्यानंतर जे काही त्याच्यावरती परिणामावरती म्हणजे जे काही त्याचं रिझल्ट येणार आहे त्या रिझल्टवरती विश्वास ठेवा, हे मी नेहमी सांगत असतो। पण आपल्याला धीर धरवत नाही ना, तोच आपला वीक पॉईंट आहे। जे काही धीर धरवत नाही तर तो आपला वीक पॉईंट आहे। आणि त्याचंच भांडवल हे काही फसवेगिरी करणारे किंवा फसवणूक करणारे हे आपल्याशी करतात आणि त्या जे करतायत त्यांना आपण सहज बळी पडतो। त्याच्यामुळे मी अजून एकदा सांगतो, म्हणजे हे कशासाठी व्हिडिओ बनवतोय ते तुम्हाला शेवटीला समजेलच किंवा हळूहळू समजतच जाईल। पण जे काही फसवणूक करतायत, जे काही आपल्याला भूल तापा लावतात किंवा जे काही आपल्याला जास्ती म्हणजे जर एवढं असेल तर एवढं करून दाखवण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांच्यावरती तुम्ही काच विश्वास ठेवता हा माझा प्रश्न आहे। तर तो विश्वास नका ठेवत जाऊ। जोपर्यंत त्याचं जे काही कागदोपत्री असेल किंवा जोपर्यंत त्याचं आपल्यापर्यंत ती पोहोचत नाही गोष्ट, तोपर्यंत ऐकीव गोष्टीवरती विश्वास ठेवत नका जाऊ। जोपर्यंत लिखित स्वरूपात असेल किंवा कोणत्याही स्वरूपात जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर विश्वास ठेवत जाऊ नका। अजून म्हणजे काय म्हणतात त्याला, एक फिक्स किंवा एक हे म्हणतात बघा, फिक्स किंवा एक सरकार मान्य किंवा एक मान्यता प्राप्त संस्थेकडून, मान्यता प्राप्त टीव्ही न्यूज चॅनल्सकडून मान्यता प्राप्त असणाऱ्या लोकांच्याकडून जोपर्यंत आपल्याला ती बातमी मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वासच का ठेवता, माझा हा प्रश्न आहे। आणि हे आज व्हिडिओ बनवते कारण खूप अफवांचा बाजार गरम होत चाललेला आहे, खूप म्हणजे खूप। म्हणजे त्यामध्ये इतके नकली दिव्यांगही आलेले आहेत, असली दिव्यांगी आहेत की त्यांना वाटतंय की आपली पेन्शन 6,000 रुपये झालीच आहे। तर असं नाही आहे। म्हणजे जे घटना कशावरनं घडली ती पहिला सांगतो आणि हे झालं का नाही हेही सांगतो। तर सगळ्यांना वाटते की आता अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये आमदारांनी विधानसभेमध्ये मागणी केलेली आहे की 20% ज्यांचं प्रमाणपत्र आहे तर त्यांना टप्प्याटप्प्याने पेन्शन वाढ केली गेली पाहिजे। म्हणजे 20% ते 40%पर्यंत 1,500, 40% ते 60% 3,000, 60% ते 80% 4,500 आणि 80 ते 100% 6,000 रुपये पेन्शन केली गेली पाहिजे असं त्यांनी मत मांडलेलं आहे। पण हे अजून एकदा सांगतो, विधानसभेमध्ये नाही तर विधान परिषदेमध्ये मांडले त्यांनी। म्हणजे विधान परिषदेचे ते आमदार आहेत आणि त्यांनी तिथं मांडलेलं आहे, ते फक्त एक मागणी केलेली आहे। मांडले म्हणजे म्हणण्यापेक्षा मागणी केलेली आहे की असं केलं जाऊ शकतं। कारण जर सरसकट तुम्ही जर देणार असाल तर ते सरसकट तुम्ही म्हणजे सरकार देऊ शकत नाही किंवा त्यांचं मत आहे, त्या आमदारांचं मत आहे की सरसकट तुम्ही देऊ शकणार नाही किंवा तेवढं आपल्याकडे निधी उपलब्ध नाही आहे असं वगैरे वगैरे त्याची कारणं दिलेली आहेत। म्हणून ते एक आयडिया दिलेली आहे आणि या आयडियावरती मीही बोललो होतो की ज्यांचं 40 ते 60% आहे त्यांना 3,000 आणि 40 ते 60 ते 80% आहे त्यांचं 4,500 आणि 80 ते 100% आहे त्यांना 6,000 रुपये पेन्शन केली जावी। हे वैयक्तिक माझं मत होतं, कोणत्याही दिव्यांग समाजाचं किंवा कोणत्याही अन्य दिव्यांगांचं मत नव्हतं। आता यात दुफळी कोणाची निर्माण होणार आहे, जर ज्याचं 40% आहे त्याला राग येणार, ज्याचं 40 ते 60% आहे, 40 फक्त नाही 40 ते 60% ज्याचं आहे त्याला राग येणार की मला का 3,000च, मला का 6,000 नाही, माझ्यापेक्षा 6,000 त्याला जास्त का, याच्यात फरक होणार। आणि जो 100% वाला किंवा 80% वरचा आहे तो म्हणणार मला 6,000 मिळतात तर चांगलंच आहे। या दोनच्या घटकांमध्ये जे काही वाद होण्याची शक्यता आता निर्माण होणार आहे आणि वाद होण्याची शक्यता निर्माण होण्यापेक्षा वाद न केलेले चांगले आहेत। फक्त त्यांनी मागणी केलेली आहे, त्यांनी फक्त मागणी केलेली आहे, असा कोणताही निर्णय झालेला नाही आहे। एक मात्र गोष्ट लक्षात घ्या, असा निर्णय झालेला नाही आहे। आणि तुम्ही उगाच म्हणताय ना किंवा जे काही युट्यूब चॅनल्स असतील किंवा फेसबुक चॅनल्स असतील किंवा इंस्टाग्राम चॅनल्स असतील ते आता व्हिडिओज करून तेवढं छोटीशी क्लिप कट करतात, तेवढी छोटीशी क्लिप कट करतात आणि ते अपलोड करतायत।
तर असं पेन्शन वाढ झालेली नाही आहे. त्यांनी मागणी केलेली आहे. त्यांनी मागणी केली आहे की ज्यांचं 80 ते 100% आहे त्यांना 6,000 करा, कारण त्यांना गरज आहे. ज्यांचं 80 ते 60% पर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांना 4,500 करा, आणि ज्यांचं 60 ते 40% आहे त्यांना 3,000 रुपये पेन्शन करा, असं त्यांनी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे मान्य झालेले नाही आहे अजून मागणी. त्याच्यावरती जे काही समिती बसवले त्याच्यावर उत्तर पण आलेलं आहे. मंत्री महोदयांचं उत्तर सुद्धा आलेलं आहे त्याच्यावरती की याच्यावरती आमचा अभ्यास सुरू आहे. म्हणजे याच्यावरती नाही, हे जे काही मागणी केली त्याच्यावरती नाही, तर दिव्यांगांची पेन्शन कितपत वाढवली पाहिजे, कशी वाढवली पाहिजे, कोणत्या पद्धतीने वाढवली पाहिजे, किंवा विधवा महिलांची पण त्याच्यावरती पण त्यांचा अभ्यास चालू आहे. किंवा त्यांचं जे काही समिती काम करते त्याच्यावरती ते काम करून झाल्यानंतर त्याचा शेवटचा जो काही अहवाल मंत्री महोदयांपर्यंत येईल, मंत्री महोदयांपर्यंत अहवाल आल्यानंतरच त्याचा निर्णय घेतला जाणार आहे. आता निर्णय कोणताही घेतला गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे जे काही युट्यूब चॅनल असतील, फेसबुक चॅनल असतील, इंस्टाग्राम चॅनल असतील, ते जर म्हणत असतील की 6,000 पेन्शन झालेली आहे तर त्यांना सांगा की झालंय ना तर आनंदाची गोष्ट आहे, पण उलटसुलट कमेंट्स करू नका, उलटसुलट माहिती मागू नका, उलटसुलट चर्चा करू नका, कारण चर्चेने नुकसान फक्त दिव्यांगांचं होणार आहे. कारण आपण जर विभागले गेलो, हे विभागल्या जाण्यासाठी सुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजे 40 ते 80% पर्यंतच्यांना विभागायचं, बाजूला करायचं, आणि 80 ते 100%च्यांना विभागायचं आणि यांच्यातच भांडणं लावून द्यायची, असं सुद्धा प्रयत्न असू शकतात काही समाज माध्यमांचे. म्हणजे समाज माध्यम म्हणजे जे काही युट्यूब चॅनल्स, स्वयंघोषित युट्यूब चॅनल्स किंवा स्वयंघोषित न्यूज चॅनल्स आहेत त्यांचे असू शकतात. त्याच्यामुळे त्याला बळी पडू नका, हे माझं सांगणं असेल. हे माझं परत एकदा सांगणं असेल की कोणत्याही अफवांना बळी पडू नका. जोपर्यंत त्याचा GR निघत नाही, जोपर्यंत मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा संबंधित दिव्यांग मंत्री असतील, यांच्या तोंडातून जोपर्यंत येत नाही की आम्ही मंजूर केलेलं आहे, हेच नाही कोणतंही, मग ते सरसकट 6,000, 40% ते 100% पर्यंत 6,000 करू देत किंवा 4,000 करू देत, 5,000 करू देत, 3,000 करू देत, 2,000 काहीही असू दे, काही वाढ केलेलं आहे त्यांच्या तोंडातून येत नाही तोपर्यंत आपण मान्य करायचं नाही. तसा GR, शिक्का मारलेला GR, शिक्का आणि सही असलेला GR जोपर्यंत बाहेर येत नाही किंवा परिपत्रक बाहेर पडत नाही तोपर्यंत मान्य करायचं नाही. आणि अशा कोणत्याही अफवांना बळी पडायचं नाही. कोणतेही पैसे मागत असतील, मी मागे पण व्हिडिओ केला आहे की UDID कार्डसाठी 100-200 रुपये मागतात काही युट्यूब चॅनल्स, काही जण ई-रिक्षा करून मंजूर करून देण्यासाठी 8,500, 2,000, 5,000 मागतायत त्यांना असेल, किंवा काही रेल्वेसाठी पण मागतायत, काही पेन्शन सुरू करून देण्यासाठी पण मागतायत. अशांना बळी पडायचं नाही, कुणालाही पैसे द्यायचे नाहीत. आमच्या इथे एक महाशय आहेत की त्यांनी म्हणे मोदींशी भेट घेऊन आलेले आहेत ते, म्हणजे ते एक संस्था चालवतात, मला त्यांचं नाव घ्यायचं नाहीये, त्यांचं नाव बदनाम करायचं नाहीये, पण ते स्वयंघोषित संस्था चालवतात. म्हणजे मीच स्वयंघोषित म्हणणार, कारण का तर ते सगळ्यांच्याकडून ती 200-300 रुपये फॉर्मसाठी भरून घेतात. फॉर्म कशासाठी भरून घेतात की तुमची पेन्शन 15,000 झाली आहे म्हणून. मला एक सांगा, इथं 1,500 रुपयाच्या वर वाढवायची पेन्शन तयारी नाही आहे राज्य सरकारची, तर केंद्र सरकार पूर्ण भारतातल्या दिव्यांगांना 15,000 पेन्शन कुठून करणार आहे तुमची? केंद्र सरकार देते 200 ते 300 रुपये पेन्शन, आणि डायरेक्ट ती पेन्शन थेट वाढ 15,000 पर्यंत कशी काय करू शकते? म्हणजे जवळपास 14,500 पेन्शन कशी काय वाढवू शकते? कॉमन सेन्सचा भाग आहे. त्याच्यामुळे कॉमन सेन्स वापरा. आपल्याला जे दिलेली बुद्धी आहे त्या बुद्धीचा, डोक्याचा वापर करा आणि उगाचच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. आणि अजून एक, त्या आमदारांनी पण, म्हणजे मला आमदारांना विचारायचं आहे की 20 ते 40% पर्यंतच्या दिव्यांगांना 1,500 पेन्शन कुठे दिली जाते? म्हणजे मला माहित नाही, माझ्या माहितीप्रमाणे कागदोपत्री दिली जात असेल तर माहित नाही, पण अस्तित्वात मी असा एकही दिव्यांग बघितला नाही ज्याचं 20% प्रमाणपत्र आहे, किंवा 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 पर्यंत टक्केवारी ज्याचं दिव्यांगत्व आहे त्याला पेन्शन आजपर्यंत तो लाभार्थी आहे किंवा पेन्शन त्याला मिळते किंवा शासकीय एकाही योजनेचा लाभ मिळतो त्याला, असं माझ्या तर निदर्शनात आलेलं नाहीये किंवा मला तर आढळून आलेलं नाहीये. मग तुमच्या मतदारसंघात किंवा तुमच्या परिचयाचे कोणी असतील, त्याला मिळत असेल तर मलाही सांगा. माझ्याही ओळखीचे काही दिव्यांग मित्रमैत्रीण आहे ज्यांचं प्रमाणपत्र 40%च्या आतलं, 20% पर्यंत, काय 10% पर्यंत त्यांचं दाखला आहेत आणि त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा, कोणत्याही शासकीय पेन्शनचा लाभ होत नाही किंवा संजय गांधी निराधार पेन्शनचा लाभ होत नाही. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे ती माहिती असेल तर त्याचा फॉर्म कसा भरायचा आहे, त्याचा लाभ कसा घ्यायचा, हे आमदार महोदय असतील किंवा कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी मला सांगावं. मी त्यांचा लाभ करून देईन कारण त्यांची परिस्थिती बिकट आहे. हेच समजून तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे आम्हाला माहिती द्या, आम्ही प्रयत्न करतो आमच्या मित्रमैत्रिणींना लाभ करून देण्याचा. त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार तर 20% पासून 40% पर्यंत किंवा 39% पर्यंत कोणत्याही प्रमाणपत्राच्या याच्याकडे असेल त्याला पेन्शन चालू नाही आहे. 40 ते 100% अधिकृत मानला जातो. माझ्या माहितीप्रमाणे, माझा जितका अभ्यास आहे किंवा मला जिथपर्यंत माहिती मिळाली आहे त्याच्याप्रमाणे त्यांनाच दिली जाते. 40% पर्यंत पासून ते 100% पर्यंत सरसकट 1,500 रुपये दिली जाते. अजून कोणतीही वाढ केलेली नाहीये. बच्चूभाऊंनी मागणी केलेली आहे, त्याच्या सकारात्मक भूमिका ही मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मग संबंधित
अर्थमंत्री असतील त्यांचा असेल किंवा संबंधित दिव्यांग मंत्र्यांना जी काही राखीव निधी दिलेला आहे तर त्यातून वळवण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा त्याच्यावरती अभ्यास करण्याचा चालू आहे. किती पेन्शन वाढवायची हेही ठरलेलं नाहीये. पण मागणी बचूभाऊंची 6,000 पेन्शन आहे. मागणी आमची 6,000 पेन्शन झाली पाहिजे सरसकट. 40 ते 60% ज्याचं दिव्यांगत्व असेल किंवा विधवा महिला असतील तर त्यांना सगळ्यांना 6,000 पेन्शन झाली पाहिजे ही मागणी आहे. अजूनपर्यंत मागणी मान्य केलेली गेलेली नाहीये आणि विधानसभेमध्ये अजून ही कोणत्याही अधिकृत आमदाराकडून मागणी केलेली नाहीये. विधान परिषदेमध्ये केलेली आहे. विधान परिषदेमध्ये जिथं विधान परिषदेवरती जे पदवीधर मतदारसंघ असेल, शिक्षक मतदारसंघातून निवडून गेलेले असतील किंवा राज्यपाल कोट्यातून किंवा या जे काही पक्ष आहेत या पक्षांच्या आमदारांकडून जे काही निवडून दिलेले असतात आमदार तर त्यांच्याकडून त्याच्यातील एका आमदाराकडून ही मागणी केली गेलेली आहे की 40 ते 60% 3,000 रुपये, 60 ते 80% 4,500 रुपये आणि 80 ते 100% वाल्याला 6,000 पेन्शन. याच्यामुळे ही मागणी करण्यात आलेली आहे. याच्यामुळे कोणीही 40 ते 60% किंवा 60 ते 80% वाल्यांनी कोणी नाराज होण्याचं काम नाही आहे. याचा कोणताही निर्णय झालेला नाही आहे. म्हणजे तुम्ही नाराजगी किंवा तुमचं जे काय राग व्यक्त करणं हे आत्ताच करू नका. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत राग व्यक्त करू नका. कारण ही फक्त मागणी केलेली आहे. तुमच्यावरती कोणताही अन्याय झालेला नाही आहे. फक्त त्या आमदारांची भावना त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे आणि ती आमदारांनी पण खरंच चांगली भावना आहे ती, म्हणजे चांगलं मागणी आहे. कारण जर सरसकट तुम्ही करू शकत नसाल 6,000 तर टप्प्याटप्प्याने करा. टप्प्याटप्प्याने केलं तरी सुद्धा चालू शकते. कारण माझंही वैयक्तिक मत विचाराल आता यामध्ये सुद्धा मला दोष दिला जाणार आहे, मला नावं ठेवली जाणार आहे. तुझं काय बिघडतंय, तुझ्याकडे 80% वरचं प्रमाणपत्र असं मलाही म्हणलं जाणार आहे. पण असं नाहीये. ज्याचं 80% वरील प्रमाणपत्र आहे त्याचं पण म्हणजे त्याची पण परिस्थिती मी बघितलेली आहे. 80 ते 60% असणाऱ्याचं पण परिस्थिती बघितलेली आहे आणि 60 ते 40% ज्याचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्याचीही परिस्थिती मी बघतोय. त्याच्यामुळे सांगतोय की 40 ते 60% असणारा काहीतरी काम छोटं मोठं करू शकतो आणि तो त्याचं घर असेल किंवा त्याच्या त्या 1,500 पेन्शन मध्ये म्हणजे वाढणार आहे त्याची पेन्शन. 3,000 रुपये पेन्शन जरी झाली तर ते 3,000 रुपये मध्ये त्याला चालू शकतं. पण 80 ते 100% ज्याचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्याला 3,000 रुपये पेन्शन मध्ये काही होत नाही. आता 1,500 दिले जाते त्याच्यात तर काय होतच नाही, पण 3,000 पण काय होत नाही. किमान दिवसाचे 200 रुपये तरी त्याला पेन्शन मिळावेत का ज्याचे करून त्याचं घर चालेल, त्याचं स्वतःचं एकट्याचं पोट जरी भरू शकेल, 2 वेळचं अन्न पाणी असेल किंवा त्याला जी इलेक्ट्रिसिटी लागते म्हणा किंवा रिचार्ज मोबाईलचा लागतो. कारण 80 ते 100% परिस्थिती दिव्यांग असणाऱ्याची अक्षरशः त्याच्यासोबत बोलायला सुद्धा कोण येत नाही. मग त्याला विरंगुळ्यासाठी त्याला एक छोटा मोठा मोबाईल जर मिळाला तर तो न्यूज चॅनल्स बघू शकतो, युट्यूब बघू शकतो, फेसबुक बघू शकतो किंवा इंस्टाग्रामवरती स्क्रोल करून थोडा एक 24 तासामधील 1-2 तास तरी तो टाइमपास करू शकतो. मग त्याच्याकडे जर पैसेच नसतील तर तो या गोष्टी कोणतेही करू शकणार नाही. बरं राहू दे, मोबाईल राहू दे, मग निदान इलेक्ट्रिसिटी त्याच्या घरी आली तर टीव्ही तर बघू शकतो. टीव्हीला सुद्धा आता 250-300 रुपयाचा रिचार्ज करावा लागतो. या विचाराने सुद्धा म्हणजे जर 300 रुपयाचा रिचार्ज लागत असेल तर दररोज 10 रुपये खर्च आहे टीव्हीसाठी सुद्धा. इलेक्ट्रिसिटी सुद्धा 12-13 रुपये दररोजचा खर्च आहे. मग त्याचा अभ्यास करता निदान एक 200 रुपये दररोजची 200 रुपये पेन्शन या 80 ते 100% वाल्याला मिळावी. कारण तो दुसरं कोणतंही अपवादात्मक आहेत मला माहित आहे की काही 80 ते 100% असणारे काम करतात, ते कष्ट करतात, ते बाहेर जाऊन व्यवसाय करतात किंवा जॉब करतात, ते करतात. पण सरसकट सगळे म्हणजे 100 जर म्हणत असाल की 100 पैकी 100 जर 80च्या वरचे जे काही पर्सेंटेज आहेत तर ते जाऊन काम करतात किंवा ते जॉब करू शकतात तर माझं मत नाही आहे. पण 40 ते 60% किंवा 40 ते 80% ज्यांचं प्रमाणपत्र आहे आणि त्यांचं मला जर विचाराल तर त्या 100 पैकी कमीत कमी 70 लोक किंवा 70 मित्रमैत्रिणी आपले काम करू शकतात. 30 करत नसतील, काही त्यांचं वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. पण आणि दिव्यांगत्व सुद्धा असू शकतं. म्हणजे त्यांचं जे काही पर्सेंटेज आहे तर त्या पर्सेंटेजनुसार त्यांना कामही करायला जमू नसेल शकत. याला मी पण नाही म्हणत नाही, पण माझं दोन्हीकडे असेल मत की जर टप्प्याटप्प्याने जर सरकारला जर सरसकट करायला जमत नसेल तर टप्प्याटप्प्याने करावी आणि जर टप्प्याटप्प्याचं सुद्धा जमत नसेल तर सरसकट करावी, हे माझं मत आहे. म्हणजे दोन्ही मला चालणार आहेत. मग ते 6,000 थेट पेन्शन केली तरी सुद्धा चालणार आहे आणि टप्प्याटप्प्याने म्हणजे 40 ते 60%ला 1,500, 60 ते 80% वाल्याला 4,500 आणि 60 ते 80 ते 100% वाल्याला 6,000 रुपये पेन्शन केली तरी सुद्धा अभिनंदन असेल किंवा खरंच खूप चांगली गोष्ट होईल. ही गोष्ट चांगली होईल. सरसकट जर मला 6,000 मिळत असेल तर 40%ला का वाटणार नाही मला 6,000 मिळू नये म्हणून. थोडी ना माझ्या खिशातला देणार आहेत ते, थोडी ना माझ्या जवळचं नुकसान होणार आहे, माझं थोडी ना नुकसान होणार आहे. पण कसं आहे, जर सरकारला जमत अशक्य असेल गोष्टी, काही ठिकाणी थोडं काढता पाऊल घ्यावं लागतो, माघार घ्यावी लागते. त्यासाठी मी म्हणतोय सरसकट जर करायला जमत नसेल तर म्हणतोय मी तर हा वापरला शब्द मी. त्याच्यामुळे याचाही अभ्यास व्हावा. त्याचा जर ते सरकार अभ्यास करत असेल तर म्हणजे तेही स्वीकार केला जाईल दिव्यांगांच्याकडून. पण तुमचं मत काय असेल ते आत्ताच व्यक्त करू नका. म्हणजे जे काही 3,000, 4,500 आणि 6,000
पेन्शनच्या बाबतीत काही कोणतेही चॅनल्स करू देत त्यांना लक्ष देऊ नका, तसल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, हेच मी शेवटी सांगेन. आणि अशी कोणती अधिकृत बातमी जर आली तर तात्काळ मी व्हिडिओ करून टाकण्याचा प्रयत्न करेन, तात्काळ तुमच्याशी संपर्क साधून ते सांगण्याचा प्रयत्न माझा असेल आणि प्रामाणिक खरा असेल तोच प्रयत्न असेल. म्हणजे खरी बातमीच मी सांगेन. खोटी बातमी आजपर्यंत जर सांगितलं असेल तर मला खरोखर तुम्ही माझ्यावरती टीका करू शकता, मला बोलून माझ्यावरती कारवाई सुद्धा करू शकता. तुम्हाला जी जमेल तसं शासन करू शकता. असं नाही की तुम्ही म्हणजे मी काहीही टाकेन आणि तुम्हाला ते विश्वास बसलं पाहिजे. जे खरं असेल त्याच्यावरती विश्वास ठेवा, एवढंच माझं सांगणं आहे. आणि मी जर चुकीचं काय वागत असेल तर सुद्धा माझ्याला सुद्धा तुम्हाला टीका करण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये असेल, फोन करून असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारे तुम्ही माझ्यावरती कारवाई करू शकता. एवढंच मला सांगायचं होतं. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणताही निर्णय असेल केंद्र सरकारचं पेन्शन न वाढीचं नाही, पेन्शन वाढीचं हे स्वागतार्हच असेल, स्वागत केलंच जाईल त्याचं. एवढंच मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.